कोणतं कर्म योग्य आहे, कोणतं चांगलं आहे, कोणतं वाईट आहे, हे समजून घेणं तर गरजेचं आहेच. पण एकमेव श्रीमद भगवद्गीतेचा 4थ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं आहे की हे जर सगळ्याला नाहीच समजलं, दुसऱ्या अध्यायात पण सांगितलं हे नाहीच समजलं, योग्य अयोग्य काय चांगलं, एक निष्ठेनं आपले गुरुदेव भगवान संत जे सांगतील ते आपल्यासाठी योग्य कर्म आहे. आणि या कर्माचा विचार श्रीमद भगवत आता हे पुरुषोत्तम मासामध्ये चांगले सत्कर्म करावे, चांगल्या प्रकारचं दानधर्म करावं, चांगल्या प्रकारचं व्रत कैवल्य करावं, जेणेकरून तो भगवान पुरुषोत्तम आपल्याला प्रसन्न होईल. आपल्या मुलगी असेल, जावई असेल, त्यांना बोलवावं, ते लक्ष्मीनारायण म्हणून त्यांचं पूजन करावं, त्यांना चांगलं मिष्टान्न भोजन घालावं. आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये अनारशाचं 33 अनारसे तांब्याच्या ताटलीमध्ये ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर दिवा लावून, दिवे असे निघले महाराज, खालचे बताशे किंवा काय रुमाल असेल तो खाली अनारसे सह दळून जातात, असे पातळ दिवे. एक मायबाईने दिवानं लावता 4-5 बताशाने एक द्रोण देऊन टाकलं सकाळी सकाळी. द्यायचं म्हणून द्यायचं, माहीतच नाही तो दिवा लावून द्यायचा, त्याच्यामध्येच दिवा. म्हणलं आता कधी लावते दिवा, मध्येच दिवा तसाच, काही माहीत नाही समाजांना. दीपदानाला खूप महत्त्व आहे, सगळं ती प्रकाश देते. बाबाजी सांगायचे की सर्व देवांचा निवास निरांजनीचे ठाई, निरांजनी पाहिजे, चांगली पाहिजे. महत्त्वाचं वाक्य की परमेश्वरा माझं हित मला कळत नाही, माझ्या हिताचं असेल ते तू कर. आपलं हित आपल्याला कळतं का? मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, आणि पुढं जर तो जीवन न लावणारा असत, संपत्ती पाहिजे, संपत्ती पाहिजे, GSTमध्ये गेली निघून, काय करतात? माझ्या हिताचं जे आहे ते तुला माहिती आहे आणि ते तू कर. किती सोपं आणि साधं आहे पण अवघड आहे. अशा प्रकारची मागणी भगवंताजवळ करावी. आपल्या समाजाला कुठं ब्राह्मण येऊन संकल्प करून हे करून ते करून अशा प्रकारचं करणं शक्य नाही. म्हणून अशा प्रकारची आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्या पुरुषोत्तमाचं, त्या भगवंताचं आणि प्रार्थना करून ते वायन दान द्यावं. पण त्याच्यावर मात्र निरंजनी असावी, दिवा असावा.